प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये अर्जुन पॉडकास्ट ऐकत असतो. त्याला बेस्ट बाबा कसं व्हायचं याचे, आणि सायलीला ते खूप इरिटेटिंग वाटतं. सायली त्याला म्हणत असते, काय हो, काय हे किती आवाज करताय. अर्जुन तिला म्हणतो, अगं बायको, मी पॉडकास्ट बघतोय, आता मी बाबा होणार आहे ना, त्यासाठी. सायली म्हणते, झोपा बरं पटकन, किती वेळचं सुरू आहे तुमच्या मोबाईलचा लाईट बंद करा बरं, मला झोप येत नाहीये. सायलीचे पण एवढे नाटकं सुरू आहेत ना प्रेग्नेन्सीमध्ये, तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, हो बायको, बरं झोपतो मी पण आता, आणि तू झोप पहिले. तो लाईट वगैरे सगळं बंद करतो आणि हेडफोन लावून पॉडकास्ट ऐकत असतो. तेव्हा सायली परत तिच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते, अहो तुम्हाला कळत नाही का, काय हो, तुम्हाला सांगितलं होतं ना मी, आता झोपा आणि सकाळी उठून बाकी जे कामं आहेत ना ती करा. अर्जुन हसून सोडून देतो आणि झोपायला लागतो. नंतर सायली खूप चिडते परत त्याच्यावर, आणि सारखी सारखी सायलीची चिडचिड खूप वाढत चालली. आता अर्जुन बिचारा गप्प राहून तिचं सगळं सहन करतोय आणि तो म्हणत असतो, बाय. इकडे सकाळी सकाळी सगळेजण बारशाच्या तयारीला लागलेले असतात. अस्मिताच्या बाळाचं बारसं आहे त्यामुळे. आणि सायली आणि अर्जुन खाली येतात तेव्हा सगळेजण बाळाला खूप छान पद्धतीने खेळवत असतात. प्रतिमा आत्या पण येते, ती बाळाचे खूप लाड करत असते. इकडे कल्पनाताई आणि त्या माळा वगैरे ओवत असतात. अर्जुन पाळण्याची सजावट सुरू असते. नंतर चैतन्य पण माळी वगैरे लावत असतो आणि बाळाला पण खेळवत असतो. इकडे अर्जुनचं लक्ष पूर्ण सायलीकडे असतं की सायली, तू हे ज्यूस पिऊन घे बरं. आणि तिचं केव्हा काय प्यायचं याचा तो अलाराम सगळ्यांच्या मोबाईलवर सेट करत असतो. तेव्हा सायलीला खूप इरिटेटिंग वाटतं, पण तरी ती पिऊन घेते आणि म्हणते, अहो तुम्ही थोडं या कार्यक्रमाकडे लक्ष द्या, माझ्याकडे नाही दिलं ना तरी पण चालेल. पण अर्जुन म्हणत असतो, ही माझी बायको आहे ना, ती उगाचच करते सगळं. त्यामुळे तो गपचूप सगळ्यांचे मोबाईल घेतो आणि फोटो काढताना अलाराम सेट करत असतो. इकडे बाळाला खेळवायला जातो आणि बाळाला म्हणतो, अरे बाळा, मी तुझं खूप छान फोटोज काढतो. आणि तेव्हा दुपारच्या वेळेला सायलीला अंडं वगैरे द्यायचं असतं, याचं नोटिफिकेशन पण सगळ्यांच्या मोबाईलवर लावून ठेवतो. आणि सगळी तयारी कशी सुरू आहे याच्याकडे पण त्याचं लक्ष असतं. अर्जुन खूप ॲक्टिव्ह आहे सगळ्याच गोष्टीत, आणि वकील म्हणून ते एकदम परफेक्ट आहेच. इकडे नंतर प्रिया जेलमध्ये असते तेव्हा ती एक लेटर लिहिते आणि त्या कॉन्स्टेबलला सांगत असते की हे जे लेटर आहे ना ते तुम्ही आमच्या घरी, सुभेदारांच्या घरी पोहोचवा. माझ्या पोटात जे बाळ आहे ही बातमी त्यांना जर कळली ना ते मला लवकर इथून घेऊन जातील, प्लीज ना. ती कॉन्स्टेबल म्हणत असते, अगं बाई, आम्ही तुझं ऐकायला तुझ्या हाताखालचे नोकर नाही आहोत, आमचं पण आम्हाला ड्युटी असते. आणि ती म्हणत असते, अहो मावशी प्लीज ऐका ना. ती म्हणत असते, हे तू जे लेटर लिहिलंय ना हे जायला अजून 15 दिवस तरी लागतील. तेव्हा प्रिया खूप गयावया करते आणि म्हणते, नको हो, एवढे 15 दिवस माझं बाळ त्याच्या घरच्यांपासून लांब राहील आणि असं व्हायला नकोय, प्लीज. ती हात जोडत असते, रडत असते आणि म्हणते, प्लीज माझ्या बाळाची मावशी आहे ना तू, सांग ना मग त्यांना की लवकरात लवकर हे लेटर सुभेदारांच्या घरी पोहोचलं पाहिजे. ती बाई म्हणत असते, अगं तू काय पहिले नाटक कंपनीमध्ये कामाला होती का. तेव्हा ती म्हणत असते, नाही ग, अगं खरंच तू माझ्या बाळाची मावशीच आहे ना. आणि ती तिथून निघून गेल्यावर म्हणते, आता बघ ना, तू एकदा बाहेर निघल्यावर तुला मावशी काय, तुला भेटत पण नाही मी कधी. नंतर इकडे प्रतिमा आणि ते सगळेजण खूप खुश असतात, बाळासोबत गप्पा मारत असतात, बारशाच्या तयारीमध्ये खूप मग्न झालेले आहेत सगळे. तेव्हा सायली पण सगळ्यामध्ये, अस्मिता थोडी अपसेट असते कारण सचिनला ती डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. कल्पना म्हणत असते की अस्मिता, तू बाकी कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. आणि प्रतापराव पण म्हणत असतात, अस्मी, तुला काय जे लागेल ना ते तुझा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला कशाचीही कमी पडणार नाही. सायली पण म्हणत असते, अस्मिता ताई, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे. आणि प्रतापराव पण म्हणत असतात की अस्मिता, तुझे जेवढे लाड झाले नाहीत ना तेवढे आपण तुझ्या बाळाचे लाड करूया. आणि हे घर तुमचंच आहे. जोपर्यंत तुला असं अपसेट वाटतंय ना तोपर्यंत तू काळजीच करू नको.
आणि असं वाटून घेऊ नकोस की हे घर परखं आहे, की आम्ही तुझ्यासोबत नाही आहे. कोणत्याच संकटात आम्ही तुला एकटेला सोडणार नाही. अर्जुन पण म्हणत असतो, अस्मिताई, हा भाऊ जोपर्यंत तुझ्या पाठीमागे आहे ना, तोपर्यंत तुला कसलीही काळजी करायचं काम नाहीये. त्यामुळे तू आता सगळं सोडून फक्त बाळाकडे लक्ष दे. बाकी बघून घ्यायला आम्ही सगळे आहोतच. अश्विन पण म्हणत असतो, मी पण लहान भाऊ म्हणून नेहमी तुझ्या पाठीमागे उभाच राहील, कोणताही संकट असलं तरी पण. प्रतिमा खूप हसायला लागते आणि म्हणते, बघ अस्मिता, असे भाऊ, असा वडील, आई भेटणं म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे. आणि तू काय ते एका माणसाचं घेऊन बसलेली आहे. त्या माणसाचा विचार आता सोडून दे. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको तू आधी ड्रायफ्रुट्स खाऊन घे बरं. तेव्हा सायली म्हणत असते, अहो नको ना, तुम्ही काय हे सगळ्यांसमोर माझ्या मागे मागे करताय, तुम्ही कार्यक्रमाकडे लक्ष द्या बरं जरा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अगं बायको, पण तुझी तब्येत जर बिघडली यामध्ये तर मग काय करायचं. तेव्हा सायली लगेच इकडून प्रतापराव म्हणत असतात की, सायली तुझा नवरा लाड करतोय ना, तर करून घे ना, का उगाच असं करते. नंतर इकडे सचिनचा सीन घेतला आहे. सचिन एका वकिलाकडे जातो आणि त्याला ते डिव्होर्सबद्दल सांगत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, तुमच्या बायकोला जर बाळ असेल तर तुम्हाला तिला पोटगी म्हणून काहीतरी द्यावंच लागेल. तेव्हा सचिन म्हणत असतो, नाही, मी तिला काहीच देणार नाही. वकील म्हणत असतो, नाही, असं नाही चालणार, काहीतरी द्यावंच लागेल, कारण त्यांचा तो हक्क आहे. बाळ तुमचं आहे, तर तुम्हाला जर त्याची जबाबदारी घ्यायची नसेल तर त्याच्या भविष्याचा विचार करून काहीतरी त्याला द्यावंच लागेल. तेव्हा सचिन म्हणतो, त्या बावळट अस्मीला मी देतो काही, बिलकुल नाही देणार. नंतर इकडे बारसं सुरू झालेलं असतं आणि या कल्पनाताई, सायली, या सगळ्या गोपाल घ्या, कृष्ण घ्या, हे सगळं रीतिरिवाज पूर्ण परंपरेनुसार करत असतात. पूर्ण आजी काही तिथे नसते, त्यामुळे सगळं काम हे सायलीलाच दिलेलं असतं. आणि अर्जुन म्हणत असतो, अगं बायको, जास्त वाकू नको बरं, त्रास होईल तुला. सगळेजण हसायला लागतात. आधी म्हणतात, किती काळजी बघा बरं याला बायकोची. तो म्हणतो, मग माझी बायको प्रेग्नेंट आहे ना, काळजी तर घेतलीच पाहिजे. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, अरे बाप रे. आणि अश्विन पण खूप चिडवत असतात हे सगळेजण अर्जुनला. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अरे असू द्या, तो पहिल्याच वेळेस बाबा होत आहे ना, थोडी काळजी करणं हे स्वाभाविकच आहे. पण अस्मिता नाराजच असते, कारण तिला सारखं हे सचिन नाही ते हे जाणवत असतं. आणि सायली म्हणत असते, अस्मिताई तुम्ही हसता बरं थोडं. आणि बाळाचं नाव काय ठेवलेलं आहे आपण? स्मित हास्य. नेहमी त्याचं स्मित हास्य राहिलं पाहिजे. आणि ती नाव उघड करते, तो पडदा बाजूला जातो, तेव्हा त्याचं नाव स्मित ठेवलेलं असतं. सगळेजण खूप हसायला लागतात आणि नाव पण खूप छान आहे. त्यामुळे पूर्णाजी इकडे जायला लागते, तेव्हा सगळेजण परत अस्मिताला तेच समजवत असतात की तू काळजीच करू नको, तुझ्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही, अशी व्यवस्था आपण करूया. आणि ती म्हणत असते, नाही, आजपर्यंत काही दिवस मी सचिनच्या पैशावर राहिले, काही दिवस मी बाबांचे पैसे खर्च केले, पण आता मला माझ्या बाळासाठी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि कुणाचाही आधार न घेता. अर्जुन म्हणत असतो, हे काही नाही अस्मिताई, आम्ही जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला काळजी करायची गरजच नाही. पण अस्मिता म्हणत असते, नको, मला या सगळं जगण्याचा कंटाळा आलाय, मला कुठेतरी अशी स्पेस निर्माण करायची आहे की जिथे सगळं काही माझं असेल. आणि अर्जुनने तो पाळणा बोलवलेला असतो, तो पाळणा आलेला असतो, तेव्हा अर्जुन तो घ्यायला जातो आणि अस्मिताला तो कालचा सीन आठवतो, जेव्हा तिच्याकडे पैसे नव्हते, तो माणूस तिला खूप बोलला होता की एवढं मोठ्या घरात राहता, तुमच्याकडे पैसे नाही आहे का. हे सगळं अर्जुन प्रतापरावांना सांगत असतो. तेव्हा अर्जुनने जाताना बघितलं आणि सायली पण त्याच्यासोबत होती. त्यांनी लगेच तो पाळणा बुक केला आणि घेऊन जाऊ नका म्हणे. नंतर त्यांनी पैसे पण सेंड केले आणि तो पाळणा त्या बाळासाठी त्यांनी तेव्हाच घेतला होता. नंतर प्रतापराव म्हणत असतं, असं झालं अस्मिता, तू आम्हाला काल का नाही सांगितलं बाळा, तू का उगाच त्रास करून घेतला. अस्मिता म्हणत होती, बाबा, मी आजपर्यंत तुम्हाला खूप त्रास दिलाय. सचिन माझ्या आयुष्यात आल्याच्या नंतर पण तो इतका वाईट वागत होता, तरी पण मी तुम्हाला किती बोलले होते ते अकाउंट फ्रीज केल्याबद्दल. आणि मला खूप गिल्टी वाटतंय आता सध्या की मी त्या माणसासाठी माझ्या सगळ्या माणसांना दुखवत आली आहे. पण मला आता तुम्हाला कुणालाच दुखवायचं नाही आहे, त्यासाठी मी तुम्हाला काहीच सांगितलं नव्हतं.
पण सायली म्हणत असते, अस्मिताई पण आम्हीच तुमचा आधार आहोत ना, मग तुम्ही काही गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या तर खूप बरं होतील. आणि नंतर अस्मिता म्हणत असते, हो ग, पण ना मला खूप कसं तरीच होतंय. चैतन्य पण तिला समजावत असतो आणि सगळेजण खूप हसायला लागतात. अस्मिता म्हणत असते, हो आता मी माझ्या बाळाचा विचार करून आणि माझी फॅमिली माझ्यासोबत आहे ना, तर आता मला काहीही टेन्शन्स नाही आहे. त्यामुळे सगळं खुश होतात. आणि ती म्हणत असते, ते गिफ्ट काय आणलं ते तर दाखवा. नंतर तो पाळणा बाहेर काढतो तेव्हा अस्मिता खूप खुश होते आणि सायली आणि अर्जुन तिला मिठी मारतात. आणि ती पण म्हणत असते, बाळा बघ, तुझ्या मामा आणि मामीने तुझ्यासाठी किती छान गिफ्ट आणलंय. आता तुला कसलीही काळजी नाही. नंतर प्रतापराव म्हणत असतात, हो बाळा, तुझं भविष्य खूप उज्ज्वल असणार आहे. जेवढे आम्ही अस्मिताचे लाड केले त्यापेक्षा जास्त तुझे लाड करूया. तुला ते एका माणसाची उणीव कधीही भासू देणार नाही. हा माझा एक वडील म्हणून शब्द आहे अस्मिता तुला. नंतर अर्जुन पण म्हणत असतो, अस्मिताई त्या सचिनला काय धडा शिकवायचा ना, त्याचा मी विचार करून ठेवलेला आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यातून त्या माणसाला डिलीट करण्याचा निर्णय हा खूप कौतुकास्पद आहे आणि तो तू घेतलाच. त्यामुळे तुझे खूप खूप अभिनंदन. आणि आता बाळाचं भविष्य तर खूप उज्ज्वल होईलच, कारण त्या माणसासोबत बाळ पण धोक्यात होतं आणि तू पण. तुमच्या दोघांच्याही जीवाला तो माणूस काय करू शकला असता याची चिंताच आम्हाला लागून होती. पण तुझ्याच डोळ्यासमोर हे सगळं घडत होतं आणि तू तेव्हा तयारच होत नव्हती आम्ही तुला जे सांगत होतो ते ऐकायला. पण तू स्वतः जेव्हा त्याला बघितलं आणि तू निर्णय घेतला, हे खूप छान झालं. प्रतिमा पण म्हणत असते, आता सोडा बरं तो विषय. बारचं पण खूप छान झालं, बाळाचं पण खूप छान होईल आता. आणि सगळेजण खूप खुश होतात. इथेच त्यांनी आजचा भाग संपवलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट असणार आहे की छोट्या तन्वीचं सायलीला थोडं थोडं आठवायला लागलंय आणि ती छोटी तन्वी म्हणून वागतीये. आता खरंच तिला स्पष्टपणे दिसेल का, हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.